चला यायचंय मंडप. सनी डेकोरेटर्स आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. आपला इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आपण 3 दिवस अप्रतिम असं ही मंडप डेकोरेशनची भूमिका बजावली. चांगल्या प्रकारे मंडप डेकोरेशन केलं. आपला शुभ सन्मान घेतला जातोय. दोन्ही मिळून हा स्वीकारताना पाहायला मिळतोय. ऑफिशियल पंच आय थिंक पंच निघून गेले. पंच झाले ना. 2 दिवस कंटिन्यूस आपल्या समालोचनच्या आवाजाने व त्यांच्या शब्दाने आपल्याला एकदम भारावून ठेवलं. त्याचे आपले भरत मोरे सर आणि मोरे सर, विकास मोरे या दोघांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी विलास वजे यांना विनंती करतोय. मी भूषण वजेला विनंती की त्यांनी मोरे सरांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मी दीपेश सरांना विनंती करतोय, दीपेशला, की विकास मोरे सरांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मोरे सर, मी मोरे सरांकडे वेळ देतोय. चला हा सन्मान झाल्यानंतर आता आपण या स्पर्धेसाठी ज्याने या स्पर्धेचा घटक झालेले काही मेंबर्स आहेत ते मांडण्यापेक्षा काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि त्यामुळे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या या स्पर्धेला लाभलेले आपले ब्रॉडकास्टिंग पार्टनर DBN लाईव्ह त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. थोडा आवाज भावेश कमी. हाँ बस थँक्यू. अरे बाबा थँक्यू बस. DBN भगवान वजे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. भगवान वजे साहेब, भगवान वजे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो DBN लाईव्हचा. आणि त्यानंतर आमचे ग्राउंड्समन सिद्धचे भाऊ इथे आहेत का? जर आपण असाल तर या प्लीज. सिद्धचे भाऊ यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो प्रवीण नाईक यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. बघा हे सर्व पडद्यामागचे हिरो आहेत. त्यांच्यामुळे हा इव्हेंट खूप चांगल्या रीतीने पार पडलाय. बघा पुन्हा एकदा विनंती करेल, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आपण मंचासमोर या, व्यासपीठासमोर यायचंय. कुमार नाईक आपण कुठे असाल मंचावरती यायचंय. SBPL चे अध्यक्ष कुमारजी नाईक यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे DJ भावेश यांचा सन्मान केला जाईल. प्रवीण नाईक साहेब यांना विनंती केला आपण आज सन्मान करण्यासाठी यायचंय. प्रवीण नाईक यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय DJ भावेश यांचा. त्यानंतर आमचा बँजो जो आज वाजलाय त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. चला या बँजो मास्टर. आज खूप वेगळी रंगत या स्पर्धेला आणण्यामागे ज्यांचं योगदान राहिले त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जर हा बँजो आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बिग राऊंड ऑफ क्लॅप्स. मी भूषण वजे यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. त्यानंतर पुढील सन्मान जे शार्पी आपण बघत आहात या ज्या लाईट स्टेज समोर लावलेल्या आहेत, शार्पी लाईट यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. जयेश नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. जयेश नाईक. नाईक डेअरीचे आदरणीय जयेशजी नाईक
आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. आमच्या ज्या शार्पी लाईट याथे लावण्यात आल्या त्यांचा त्यानंतर आता आपण वैयक्तिक बक्षिसांकडे जातोय. वैयक्तिक बक्षिस काही लगावण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये डायरेक्ट हिट केले आज ध्रुवी चेतन देशमुख यांच्याकडून ऑकले गॉगल होता आणि डायरेक्ट हिट ज्या खेळाडूने केलंय त्याचं नाव आहे कौस्तुभ वझे. कौस्तुभ वझे आपण या आपल्याला हा ऑकलेचा गॉगल दिला जाईल. मी चेतन देशमुख यांना विनंती करेल आपण हा गॉगल देण्यासाठी यायचंय. ध्रुवी चेतन देशमुख यांच्याकडून ते बक्षीस आहे. हार्दिक सुमित सुमित नाईक गॉगल्स. चला या या कौस्तुभ वझे आपण या लवकर. चेतन देशमुख यांच्या शुभ हस्ते हा गॉगल दिला जातोय. मी विनंती करेल चेतन देशमुख यांना आपण समोर यायचंय. आणि त्यानंतर मोस्ट सिक्सेस इन फायनल, सर्वात जास्त षटकार कोणी मारले फायनल मध्ये? यस, एकच आला ना षटकार. थांबा, अजून पुन्हा इथं थांबायचंय. अजून एक गॉगल द्यायचंय. चेतन देशमुख यांना विनंती करेल आपण हा गॉगल देण्यासाठी यायचंय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर स्वरूप. स्वरूपने मारलेला फक्त षटकार नव्हता तर त्या सामन्याला कलाटणी देणारा तो स्ट्रोक होता. जर तो षटकार आणि चौकार नसता तर कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळा असता. अभिनंदन स्वरूप. धन्यवाद चेतनजी देशमुख. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत वैयक्तिक पारितोषिकांकडे. त्या अगोदर फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी राकेश नाईक यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचे. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅन ऑफ द मॅचचे मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर पार्थ नाईक. सगळ्या मॅचला बघितल्यानंतर शेवटच्या मॅच मध्ये बाळगलेला तो संयम, त्या संयमामुळे RCM वाळुंजे संघ हे फायनल जिंकला आणि त्यामुळे पार्थ नाईक यांचा गौरव करण्यात येतोय हा सामनावीराचा किताब देऊन. अभिनंदन पार्थ. काल झालेल्या म्हणजे आजच संपन्न झालेल्या वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये 48 धावांची वैयक्तिक खेळी लक्षपती चेहरा राहिला. अभिनंदन पार्थ. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मिळालेले वैयक्तिक पारितोषिक नेहमीच तुझ्या आठवणीत राहील. आणि मला वाटतं पहिल्यांदा पार्थ खेळलाय समाज अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय भालचंद्र वजे साहेब यांना आपण समोर या. वैभव नाईक यांना आपण समोर या. वैभवजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? बघा कोण आहे, लवकर नावं सांगा, सगळ्यांना घरी जायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नाव आहेत 8 विकेट, त्याच्या खालोखाल आहेत 7, त्याच्या खालोखाल आहेत 6. 8 विकेटचा मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर साईश मात्रे. गेम चेंजर प्लेयर. सेमी आणि फायनल मध्ये साईशने केलेला परफॉर्मन्स हा खरोखरच कौतुक करण्यास भाग पाडणारा होता. 2 षटकामध्ये वाघोलीने केलेली बॅटिंग तोडफोड होती, पण तिसऱ्या षटकामध्ये त्याला ब्रेक लगावण्याचं कार्य साईशने केलं. सेम थिंग विकास इलन बॉलिंगच्या आगे साईशने केलेला परफॉर्मन्स. अभिनंदन साईश. बघा त्यानंतर तुमच्या माहितीसाठी त्याच्या खालोखाल होते आदित्य नाईक 7 विकेट आणि प्रांजल 6 विकेट. बट 8 विकेट ज्याच्या होत्या त्याला दिला आहे हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट
बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय भूषणजी वजे साहेब यांना की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? नॅनो नॅनो नाही थांबा मी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे स्टॅट्स आहे. एकाच्या धावा आहेत 60, दुसऱ्याच्या 50, तिसऱ्याच्या 45. 60 50 45. 45 वरती आहे ऋतिक नाईक, तो वाला नाही, ऋतिक नाईक वाघोलीवाला. 50 वरती आहे अज्जू म्हात्रे आणि 60 वरती आहे हार्दिक नाईक. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल भूषणजी वजे साहेब यांना जोरदार टाळ्या होऊन जातात हार्दिकसाठी. शेवटच्या सामन्यामध्ये त्याला यायला उशीर झाला. शेवटच्या सामन्यामध्ये म्हणजे जो सामना बोलिंग पराभूत झाले त्याच्यामध्ये हार्दिकचा रोल पाहिजे तसं झाला नाही. पण हार्दिक आपण केलेला खेळ खरोखर कौतुकास्पद होता. भूषणजी वजे साहेब आपण स्थानापन्न पाहिजे. त्यानंतर आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांकाचा किताब. सिरीज पाहिजे, सायकल आणले पण नंतर देऊयात, थोडा विचार करायला लागू द्यात सगळ्यांना. त्या अगोदर चतुर्थ क्रमांकाचा किताब. आता तृतीय आणि चतुर्थ सेम ट्रॉफी आहे, त्यामुळे आपण कोणाचं नाव लवकर घेतलं किंवा पहिलं घेतलं नंतर घेतलं कोणी राग मानू नका, समजून घ्या. अच्छा बोलिंग रे दीपेश नाईक यांना विनंती करेल हा किताब देण्यासाठी आपण समोर यायचंय. दीपेश नाईक. आणि या चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघाचं नाव सर खालून उचलायचं, खालून हातात. हा संघाचं नाव आहे विकास 11 बोलिंग. झुंजारू खेळ त्याने करून दाखवला. सेमीफायनल मध्ये निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु तोपर्यंतचा जो प्रवास होता तो खरोखर कौतुक करण्यासारखा होता. आणि म्हणूनच विकास 11 बोलिंग संघाचा गौरव केला जातोय ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन. बघा हार जीत हा द पार्ट ऑफ गेम असतं, तो गेमचा एक पार्ट आहे. आणि त्या पार्टला विसरत असताना जी काही अचिव्हमेंट आपण केली आहे त्याला सेलिब्रेट करणं केव्हाही चांगलं असं आमचं वैयक्तिक मत. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जातात या संघासाठी. विकास 11 बोलिंग. चार ठेवले तर म्हणून एक मिळाले. येस राईट. मग या साऱ्या गोष्टी घडतच असतात. प्रत्येक दिवस आपण जिंकणं हे सुद्धा कुठे लिहिलेलं नाही आणि असा कोणताच संघ नाहीये. तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय त्याला आमंत्रित करण्या अगोदर मी विनंती करेल, त्या अगोदर चतुर्थ क्रमांकाचा किताब जो स्पॉन्सर्ड करण्यात आला होता काळूबाई गोपाल नाईक यांच्याकडून. कैलासवासी काळूबाई गोपाल नाईक यांच्या स्मरणार्थ ते बक्षीस होतं, त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा किताब कैलासवासी काशीनाथ नाईक त्यांच्या स्मरणार्थ दिला गेलाय. आणि हा या किताबाचा मानकरी संघास बोलवण्या अगोदर आनंद नाईक यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी समोर या. संघाचं नाव आहे सद्गुरू वटार. सद्गुरू वटारसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. काही मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स, पण ज्या वेळेला गरज होती त्याच वेळेला परफॉर्मन्स न होणं ही एक चिंतेची बाब राहिली. आणि सद्गुरू वटार हा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, पण त्याने दाखवलेला खेळ खरोखर कौतुकास पात्र होता. आपण केलेल्या खेळाबद्दल आपला केला जातो ह्या तृतीय क्रमांकाचा किताब देऊन गौरव. जोरदार टाळ्या एकदा सद्गुरू वटारसाठी. त्यानंतर द्वितीय पारितोषिक हा किताब देण्या अगोदर सर्वांना सांगू इच्छितो एक महत्वाची सूचना, माहिती. आणि ती आयोजन कमिटीच्या वतीनं
एक अनाउन्समेंट आहे ती, आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण काळजीपूर्वक ऐकाल. मागील काही वर्ष आपण या मैदानावरती आलो, खेळलो, या स्पर्धेला एन्जॉय केलं. विकास स्मृती चषक या स्पर्धेचं नाव. आणि बघा ही अनाउन्समेंट तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहीत पडावी, आणि त्यासाठी मी, ज्ञानू, यश, पार्थ, प्लीज आपण लक्ष द्या. सो या मैदानावरती या स्पर्धेला आपण खेळलात. आत्तापर्यंत ही स्पर्धा खूप दिमागात सादर झाली आणि प्रत्येकाने आपापल्या परीने या स्पर्धेला खेळण्याची इच्छा सुद्धा वर्तवली. काही संघांना प्रवेश मिळाला, काहींना नाही मिळाला. 12 संघ घेणं हा या आयोजनाचा एक पार्ट होता. आजपर्यंत आपण केलेले सहकार्य त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार. विकास इलेवन बोळींच्या वतीनं हे अनाउन्समेंट करत असताना थोडंसं दुःख जरूर होतं, पण सांगणं सुद्धा गरजेचं आहे, सगळ्यांना माहीत सुद्धा पडणं गरजेचं आहे. इथून पुढे विकास स्मृती चषक ही स्पर्धा डिस्कंटिन्यू करण्यात येणार आहे. हे शेवटचं वर्ष या स्पर्धेचं आहे, अशी अनाउन्समेंट ही बोळीण संघाच्या वतीनं करण्यात येते. त्यामुळे आत्तापर्यंत आपण सर्वांनी दिलेली साथ त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार. पुढील माहिती तुमच्यापर्यंत ज्या त्या वेळेला वेळेल त्यावेळेला दिली जाईल, पण या स्पर्धेला इथून पुढे विकास स्मृती चषक ही स्पर्धा होणार नाहीये, अशी ही सूचना किंवा अनाउन्समेंट करण्यासाठी मला बोळीण संघाने सांगितलं. त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. सो आता जाऊयात आपण पुढील बक्षिसाकडे. जोरदार टाळ्या होऊन जातात. DNA इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड आणि जागा मालक आदरणीय शेखरजी नाईक यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि नाईक कुटुंबीय ज्यांची ही जागा आहे, त्यांनी दरवेळेला या स्पर्धेला ही जागा उपलब्ध करून दिले आणि या मैदानावर अनेकांना खेळण्याची संधी मिळाली. आपलं मनपूर्वक आभार, आपलं विशेष आभार हृदयाच्या अंतःकरणापासून. सो त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा किताब पटकावलेला संघ, त्याला आम्ही आमंत्रित करणार आहोत. त्या अगोदर कैलासवासी यमुना अनंत नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली ट्रॉफी आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेल जयप्रकाश वजे साहेब आणि प्रवीणजी नाईक साहेब यांना की आपण समोर यायचंय. आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, ज्या संघाने या मैदानावरती या अगोदर सुद्धा आपली बादशाह दाखवली आहे, आपली दादागिरी दाखवली आहे खेळाच्या बाबतीतची, आणि आजही त्यानं आपली दहशत, धमाका सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केला, सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हटल्यानंतर कोणती तरी एक आपल्या बाजूला येणार आणि त्यापैकी एक बाजू त्या संघाच्या बाजूने गेली आहे ती उपविजेते पदाची, फायनल मधलं अपयश. पण आपण उपविजेतेपद पटकावून सुद्धा चॅम्पियन सारखे लढलात, त्यामुळे आदरपूर्वक त्या संघाला आमंत्रित करूयात. संघाचं नाव आहे चेतक वाघोली. प्लीज कम. चेतक वाघोली संघाच्या खेळाडूंना विनंती आपण मंचावरती यायचं. आपल्याला द्वितीय क्रमांकाचा हा खिताब देऊन आपला गौरव करण्यात येईल. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय प्रवीणजी नाईक साहेब आणि जयप्रकाश वजे साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातो हा खिताब. जोरदार टाळ्या होऊन जातात. मीच्या कर्णधार पदाखाली चेतक वाघोली संघ फायनल खेळला, पराभूत झाले जरूर, परंतु जो काही खेळ दाखवलाय तो खरोखर कौतुक करण्यासारखा आहे आणि त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. शार्दूल मंचावरती यायचं आपण. चेतक वाघोलीसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. प्लीज बिग राऊंड ऑफ क्लॅप्स. खेळ आमच्या नसामध्ये, खेळ खेळत असताना आम्ही साऱ्या गोष्टी बाजूला ठेवतो. खेळाला आम्ही आपली प्रतिष्ठा मांडतो. प्रत्येक स्पर्धा जिंकणं हे आमचं ध्येय असतं. मंदार तो बँड नको वाजवा ना, हातामध्ये काठी घेतले म्हणून. खूप खूप अभिनंदन वाघोली संघ. कुमार बंधू नाईक यांना विनंती करेल की आपण कुमार बंधूंना काहीतरी या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करायचे. SBPL अध्यक्ष कुमार बंधू नाईक. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व मित्रांनो, खेळाडू मित्रांनो, आज खरंच आम्ही विजेता ठरलो आहोत.
पण हा क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल आहे. तो यासाठी कारण ज्या विकाससाठी ही स्पर्धा गेले 5 वर्ष अविरतपणे विकास 11 बोळींज ऑर्गनाईज करतात. मी सर्वांचंच नाव घेईन, अख्खी बोळींची पोरं, अख्खी त्यांची टीम. आणि आज तुम्ही जेव्हा अनाऊन्स केलं की ही स्पर्धा इथेच थांबते किंवा डिस्कंटिन्यू करता येते, मी राजेशकडे बघितला, थोडा तो इमोशनल झाला. पण सर, विकास आमच्या नसानसामध्ये भिनला होता, अजूनही आहे. आणि 5 वर्ष काय 50 वर्षापर्यंत, पुढची 50 वर्ष पण तो आमच्या हृदयात कायम राहणार आहे. मी एकच सांगेन की ही स्पर्धा उत्तरोत्तर म्हणजे पहिल्या वर्षापासून मी आठवतोय ही स्पर्धा कशी इथे भरवली गेलेली आहे. आणि सामवेदी ब्राह्मण क्रिकेट संघाला किंवा सामवेदी ब्राह्मण क्रिकेट मुलांना यूट्यूब लाईव्ह किंवा प्रोफेशनल क्रिकेट कसं असतं ते मला वाटतं विकास 11 या संघाने आम्हाला दाखवलेलं आहे. खूपच मेहनती मुलं आहेत ती आणि त्यांच्या या परिश्रमाला कुठेही 5 वर्षात गालबोट लागलेला नाही आहे. उत्तरोत्तर ही स्पर्धा त्यांनी कायम यशस्वी केलेली आहे. काहीतरी वेगळं देतात. यावर्षी सर आम्ही मला वाटतं नाईट 1985-90च्या दशकामध्ये आम्ही नाईट खेळायचो. साधारण 2001 पर्यंत नाईट स्पर्धा झाल्या व्यवस्थित. नंतर 2014ला स्पर्धा नाईट बंद झाल्या. त्यानंतर नाईट आम्ही खेळलो नाहीत. पण ही शेवटची जी विकासची जी स्पर्धा होती 5वं वर्ष सांगतेची स्पर्धा टुर्नामेंट, ती अशी नाईट म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे त्या लोकांनी ही ऑर्गनाईज केली. मी तर सांगेन व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. तर शेवटला जाता जाता मी सांगेन की मला वाटतं अजून 1 वर्ष तुम्ही भरवायला पाहिजे, कारण 2 वर्ष आम्ही मारलेली आहेत आणि 3रं वर्ष आम्हाला परत मारायची संधी द्यावी असं मी तुम्हाला विनंती करेन. जस्ट किडिंग. पण हॅट्स ऑफ टू यू आणि थँक्यू सो मच श्री गणेश बोळींज आणि विकास 11 बोळींज. थँक्यू सो मच. विपुलला बोलायचं. कुमार, तू बोललास विकास 11 स्पर्धा कधी बंद होणार, यापुढे स्पर्धा परेश वजे चालू ठेवणार. विपुलला खेळता नाही आलं, पण विपुल मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो. मी माझ्या गावाच्या तर्फे असं नाही सांगत, पण एक खेळाडू म्हणून आणि नाही चालेल, एक बोलण्यासाठी मला इकडे प्रवृत्त केलं. तर त्याचं कारण असं आहे की हा जेव्हा टुर्नामेंट विकास 11 हे नावाने जेव्हा बोळींजकरांनी चालू केली, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जी चालू करणार त्याच्याने पूर्ण खेळाडूची रूपरेषा, खेळण्याचा जो आहे दृष्टिकोन हा पूर्ण चेंज करण्याचा त्यांनी विचार केलेला होता. त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं तर मागची 5 वर्ष प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा मानस होता आणि ते त्यांनी पुरं केलं. आणि त्याच्याबद्दल मी पूर्ण बोळींज गावाचे आणि त्यांचे पूर्ण आयोजकांचे आभार मानतो. आणि आजच्या सामन्यामध्ये जे विजयी झाले वाळुंजकर, त्यांच्यावर मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जशी या टुर्नामेंटची सुरुवात पहिले 2 वर्ष चेतक वाघोली जिंकली, तर शेवटचे 2 वर्ष वाळुंजकरांनी जिंकलेले आहे. जी परंपरा या ग्राउंडला या दोन्ही संघाला मिळालेली आहे ती परंपरा कायम चालू राहिली. परंतु आता थोडंसं खेद वाटतो की ही परंपरा चालू ठेवण्यासाठी यांचं आयोजन पुढे होणार नाही. त्याबद्दल माझी पण अशी दिलगिरीची विनंती आहे की ती कंटिन्यू राहावी. आणि मी माझे 2 शब्द बोलतो, संपवतो. सॉरी. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे आणि त्यानंतर सिद्धेश मान्यवरांपैकी अजून कोणाला काय बोलायचंय का? अजून कोणाला काय बोलायचंय? मंदार ये बिंदास.
हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम मी जमलेल्या सर्व खेळाडूंचे व मंचावरच्या मान्यवरांचे स्वागत करतो व आभार मानतो येथे आल्याबद्दल. सर्व पहिलं विकास 11 बोळिंज त्यांनी जो 5 वर्ष चषक भरवला आणि मी एक खेळाडू म्हणून बोलायला आलेला की आम्हाला खेळण्यासाठी म्हणजे जो ग्रामीण धमाका यावर्षी जर तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल सर तुम्हाला तर माहिती असेल की ही अशी पहिली टुर्नामेंट आहे की समाजाची एवढ्या मोठ्या लेवलची टुर्नामेंट. तुमच्या मोठ्या ज्या होतात ते ओपनचे होतात, पण एक समाज मर्यादित जी टुर्नामेंट आहे ती एवढी मोठी भव्य दिव्य ही फक्त विकास 11 संघ करू शकतो. त्यांना फक्त विनंती आहे की जशी रिलायन्स बंद झाली व SBPLनी जन्म घेतला तसं विकास 11 टुर्नामेंट बंद झाल्यानंतर दुसरे कोणत्या तरी टुर्नामेंटनी जन्म घ्यायला हवा. नाही तर समाजाचं क्रिकेट जे एका साईडला 2 चाकं रथाची जे गाड्याची 2 चाकं असतात, एक चाक जसं SBPL वाल्यांनी धरून ठेवलं आहे तर दुसरं चाक जे आहे ते बोळिंजकरांनी धरून ठेवलं आहे. तर मला फक्त विनंती आहे की त्यांनी हे चालू ठेवावं. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचा. आणि त्यानंतर मी शेवटी मनोज सरांना जयप्रकाश बच्चे साहेबांना विनंती केली की आपण 2 शब्द मनोज व्यक्त करायचे. सर्वांना नमस्कार. विजेता संघ आणि उपविजेता संघ दोघांचे अभिनंदन. विकास विषयी बोलायचं असेल तर कुमार, संतोष आणि मी सुद्धा त्यापैकी एक आहे की विकास बरोबर खेळलेलो आहे. विकास असा एक जंटलमन माणूस होता. कधी खेळताना काही झालं तरी हसतमुख असायचा. विकास गेल्यामुळे तुम्ही जी त्याला चांगल्या स्पर्धे चालू केलेली तुमचं उद्दिष्ट खरोखर चांगलं होतं, पण अडचणी असतील काही असतील म्हणून तुम्ही थांबायचा प्रयत्न केला, विचार केला आहे. तुम्ही परत एकदा विचार करा, थांबू नका. का समाज इथे येतो आहे आणि तुमचं ही स्पर्धा ही भव्य दिव्य असते. कुमारनी सांगितलं, माझे सहकार्य सर्वांनी सांगितलं की स्पर्धा चालू ठेवा. काही मदत लागली तर मी आहे, माझे सहकारी मनोज आहेत, आमचे आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजन आप्पा आहेत. काय असेल ते आम्ही मदत करण्याचे प्रयत्न करू. मदत पैशाची होऊ शकते पण मेहनत ती तुम्हालाच करायची असते. बोलणं तेवढं सोपं आहे. तुम्ही डिसिजन घेतलाय काहीतरी त्याच्यामागचं कारण असेल, पण अजून एकदा विचार करा आणि तो निर्णय बदला. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली मनोज पाटील साहेबांना. खरं म्हणजे रात्रीचे 12 वाजून गेले आहेत आणि तरीही खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांचा उत्साह हा काही कमी होत नाही. इथे आल्यानंतर पहिल्यांदाच मला वाटतं आमचे दोन्ही ज्येष्ठ बंधू होते, त्यांना मी म्हटलं वानखेडेवर आल्याचा फील आला. ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं याच्यासाठी प्रचंड मेहनत असते. आम्ही आज आलो, स्टेजवरती बसलो, दीड तास झाला, पण मला वाटतं हे सगळं आयोजन करण्यासाठी दीड महिना या सगळ्यांचा गेला असेल. राजेश असेल, हे सगळे योगेश आणि सगळेच कॉन्टॅक्टमध्ये, नावं नाही चेहऱ्यांनी सगळ्यांनाच ओळखतो. प्रचंड मेहनत आहे. आता या ठिकाणी उल्लेख झाला स्पर्धा कंटिन्यू ठेवण्याचा, पण काही अडचणी आयोजकांच्या पण असतात. मलाही वाटतं सगळ्या, पण शेवटी आपल्याकडे आता युवा पिढी बहुसंख्य देशाबाहेर आहे, जी आहेत ती आपापल्या व्यापामध्ये आहेत आणि त्यामुळे पैसे उभे होतात, परंतु जी माणसं मॅनेज करण्यासाठी, हे सगळं नियोजन करण्यासाठी जी माणसं लागतात, आता संतोष आणि कुमार आहे, आमचा वैभव आहे, असे काही लोक त्या समाजाच्या पातळीवरती करतात. गावाच्या पातळीवरती यायचं तर मग माणसं कमी होतात, ते खूप असं हेक्टिक असतं. त्यामुळे तुम्ही चालू ठेवलीत तर तुमचं स्वागत आहे, पण समजा त्यांनी डिस्कंटिन्यू केली तर आपण पण ते समजून घ्यायला पाहिजे की नेमकी अडचण काय आहे. मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे आणि आता मग पुढे परिस्थिती असेल की हे सर्व आयोजन पण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यावं लागेल. माणसं तुम्हीच आणा, मॅनेज तुम्हीच करा, आम्ही फक्त जागा देतो, अशी सगळी परिस्थिती आहे. पण त्यांच्या या सगळ्या आयोजनाला सलाम. ज्यांच्या नावानी ही क्रिकेट स्पर्धा भरली तो विकास आमच्या सगळ्यांचा जोडीदार, आणि विकासचा षटकार बघण्यासाठी ज्या वेळेला आमच्याकडे उमराळ्यात मॅच व्हायच्या ना, सगळीकडचे लोक यायचे, सगळीकडचे, म्हणजे तो वेगवेगळ्या समाजातली लोक यायची की आज जर बॉलिंगची मॅच असेल आणि विकास जर ग्राउंडवर असेल, बॉल जर बॅटीवर आला तर तो
म्हणजे सीमा पारच ज्या ताकदीने किंवा ज्या कलेने विकास खेळत होता आणि माणूस म्हणून ग्रेट. माझं घर ज्या वेळेला पहिल्यांदा बांधलं 2009ला, त्याचं कलरिंग हे विकासने केलं आणि अत्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष मला तो कलर बदलावा लागला नाही किंवा त्याला काही म्हणजे कामही केलं ते क्वालिटीचं केलं. क्रिकेट म्हणून तो जेंटलमन होता आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये माणूस म्हणून तो राजा होता. त्यामुळे त्याच्या नावाने जी स्पर्धा होते त्याचं आयोजन पण भव्य दिव्य. आणि शेवटी आमच्या बोळिंजगावची एक वैशिष्ट्य आहे, जे काय करायचं ते अगदी असं भव्य दिव्य. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसं या ठिकाणी आयोजन केलं आणि एक वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या उंचीची स्पर्धा गेली 5 वर्ष ते आयोजित करतात. ज्यावेळेला योगेश माझ्याकडे आला आणि त्यांनी मला बजेट सांगितलं, अरे म्हटलं नक्की करणार का आहात तुम्ही? तर तो म्हणतो तू ये आणि बघ. म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर लक्षात येतं की एवढं सगळा भव्य दिवस सेटअप उभा करायचा हे खायचं काम नाही आहे, पैशाचं पण काम नाही. त्याच्यासाठी जी डेडिकेटेड माणसं लागतात, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांनी मेहनत केली आहे, तुम्हाला सगळ्यांना सलाम आणि मनापासून तुमचे आभार. इतकी चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल. सर्व खेळाडूच कमी आहेत, त्यामुळे जे आहेत ते खेळाडू, कारण आपले मला वाटतं 200-300 खेळाडू सगळे बाहेर देशात आहेत, पण जे आहेत ती मुलं सगळी अत्यंत मेहनतीने खेळतात. तुम्हा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि मला वाटतं सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग 1 तारखेपासून सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये पण अशाच पद्धतीने चांगली स्पर्धा होईल. या ठिकाणच्या जी स्पर्धा झाली त्यात सर्व खेळाडूंचे अभिनंदन, विजेता उपविजेता या सगळ्या खेळाडूंचे अभिनंदन. आणि वाळुंज कुमार आहेच त्यांच्या पाठी आणि वाघोली चेतक माझ्या आजोळची टीम आणि त्यांचा अनेक वर्षापासून लौकिक आहे की फायनलमध्ये ह्या काही टीम मोजक्या येतच असतात. त्यामुळे एक अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी झाला. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आयोजकांचं मनापासून कौतुक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर ऋषीच्या आईने काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते त्यांनी सांगितलं की वाचून दाखवावं. बोळूंच्या मातीत रुजला विकास पाटीलचा चषक, बॅट उचलली जिद्दीने नजरेत होता धसक. खेळ माझा धर्म आहे, जिंकणं माझा श्वास, विकास पाटीलचा नारा बोळींचा इतिहास. घाम गाळल्याशिवाय मोठेपण मिळत नाही, हे बोलून मैदानात विकास रोज झटत राही. चौकारांचा पाऊस पाडी, छक्कारने आभाळ भेदी, गोलंदाज आला तरी घाबरत नाही कधी. बोळींचा शेर म्हणून खेळायचा जिद्दीने, विकेट पडली की बोळींच ओरडायचं जोरात. विकासने दाखवलं जिंकणं असतं खेळात. आज मैदान बोलतं बोळींचा विकास होता खास, तुझा खेळ राहणार आमच्यात कायमचा वास. बोळींच्या मैदानात जन्म झाला विकास पाटील चषकाचा, आज मैदान बोलत विकास इथेच आहे, त्याच्या बॅटच्या आवाजात बोळींच आजही आहे. ऋषीच्या आईने लिहिलेल्या काही लाईन्स आहेत आणि सगळ्यांच्या ज्या पद्धतीने सगळ्यांनी व्यक्त झाले त्याला बघता ही एक मोठी आदरांजली आहे स्वर्गीय विकास पाटील सरांना. आणि त्यांच्या खेळाच्या आठवणी कुमार बंधूंनी सांगितलं की येणारे 50 वर्ष 100 वर्ष म्हणजे अशाच कायमस्वरूपी राहतील असा प्रकारचा त्यांचा खेळ होता. बक्षीस वितरणाकडे परत येतोय आणि परत येत असताना मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देणार आहोत. त्याच्यासाठी बायसिकल ट्रॉफी आणि सायकल ट्रॉफी स्पॉन्सर्ड कोण आहेत पाहूयात. त्या अगोदर काही स्पॉन्सर आहेत त्यांचं नाव घेणं राहून गेलं तर जीवा एंटरप्राइजेसचे आदरणीय अमित नाईक, आपलं मनपूर्वक आभार. आपण दिलेल्या योगदानाबद्दल, दिलेल्या सहकार्याबद्दल थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट योगेशजी वझे, नारायण गॅस एजन्सी यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली सायकल आहे. चंदनजी वझे साहेब यांना विनंती करायला आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण आहे? कोण आहे बोला लवकर. जी पण इंडिव्हिज्युअल बक्षिसं दिलेली आहेत ती ॲज पर क्रिक हिरोज दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सरप्राईज करणारं नाव, सरप्राईज नाही, जर का तुम्ही स्टॅट्स बघाल किंवा साऱ्या बाबी जवळून बघाल तर तुम्हाला तेच नाव तुमच्या नजरेसमोर येईल किंवा तुम्हाला वाटेल. कोण आहे सांगा लवकर. दोन्ही संघ, 4 संघ. पार्थ नाईकने काय केलं?
हॅलो 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 पार्थ पाटील की अजून कोण? दोन्ही पार्थ अर्धे अर्धे. प्रथम नॅनू कोण काय बोललं? यश नाईक अच्छा वाघोली नाही. मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. टोटल धावा आहेत त्या अगोदर विकेट आहेत 4. धावा आहेत 21. खेळाडूचं नाव मिस्टर पार्थ नाईक. मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. MVP हा यश ज्याची राहिली तो ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी विनंती करेन आदरणीय चंदनजी वजे साहेब यांना की आपण योगीजी वजे यांना की आपण हा खिताब देण्यासाठी मंचावरती यायचे. पार्थ नाईकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. समाजांतर्गत पहिल्यांदा टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. पहिल्यांदाच मला तर जेवढं माहिती आहे तिथपर्यंत. आणि आल्या आल्या त्यानं मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय. शेवटच्या सामन्यामध्ये दाखवलेला संयम याची गुरुकिल्ली राहिली. अभिनंदन पार्थ. सायकलवर एक फोटो होऊन जाऊ द्यात. आता हे बक्षीस मिळाल्यानंतर मला वाटतं प्रत्येक स्पर्धेमध्ये पार्थ नाईक बघायला मिळू शकतो. जोरदार टाळ्या होऊन जातात पाच साठी. सगळी स्कोरिंग क्रिक हिरोज वरती झालेली आहे. सो आपण सर्व ती स्टार्ट चेक करू शकता. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफी. विजेता संघ जो राहिला त्या विजेता संघाला आपण आमंत्रित करण्या अगोदर ही विजेतेपदाची ट्रॉफी जी स्पॉन्सर करण्यात आली ती कैलासवासी गजानन लक्ष्मण वझे यांच्या स्मरणार्थ मी मनोजी पाटील आणि योगीजी वझे यांना विनंती करेल ही ट्रॉफी देण्यासाठी आपण समोर यायचंय. मनोजी पाटील साहेब आणि योगीजी वझे साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते ही खालून खालून उचलायची. थोडी वजनदार आहे. सो वन्स अगेन बॅक टू बॅक विजेतेपद पटकावण्याचा मान ज्या संघाला मिळतोय संघाचं नाव आहे RCM वाळुंजे. चला या सगळ्यांना विनंती आपण यायचंय. खेळामध्ये जिद्द चिकाटी एकच मंत्र विजेतेपद विजेतेपद विजेतेपद. सांघिक कामगिरीच्या बळावरती मिळवलेले हे विजेतेपद या ट्रॉफीचा मानकरी करण्यासाठी भाग पडते. खूप खूप अभिनंदन RCM वाळुंजे. जोरदार टाळ्या होऊन जातात RCM वाळुंजे साठी. बिग राउंड ऑफ क्लॅप्स. संतोष बंधूंनी सांगितलं ज्या गावात आयुष्य त्याच गावात मोठी ट्रॉफी. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. ग्राउंड्समॅन, आमची ब्रॉडकास्टिंग टीम, आमची टेक्निकल टीम, आमचे स्कोरर, मंडप डेकोरेटर्स, कॉमेंटेटर्स, अंपायर्स सगळ्यांचं मनापासून आभार. LED स्क्रीन सगळ्यांचं मनापासून आभार. आणि विकास पाटील स्मृती चषक या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.